दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ. श्रीपादांचा जन्म अत्यद्भुत ज्योतिर्मय. दुसऱ्या दिवशी सकाळी सुबैया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, श्री दत्त प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत. दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते. सर्व देवतांमध्ये दत्त प्रभूच अंतर्भूत आहेत. श्री सुमती माता अनसूया तत्वामधील परमशिवाची शनी प्रदोष समयी आराधना करीत असे. त्यामुळे श्री दत्त प्रभूंमधील शिवतत्व अनसूया तत्व प्रतिबिंबित होऊन अनसूया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले. ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती. माता पित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अपराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून 9 महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रकटले. वास्तविक पाहता श्रीपाद ज्योती स्वरूपच होते.